का कन्नड चित्रपटाच्या कलाकारांची बेळगावला भेट साई प्रकाशनच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या का या कन्नड चित्रपटाची माहिती आणि जाहिरातबाजी करण्यासाठी या चित्रपटातील कलाकारांनी रविवारी बेळगावला भेट दिली। प्रेमकथा म्हणजेच लव्ह स्टोरी वर आधारित हा एक वेगळ्या धाटणीचा आणि वेगवेगळ्या व्यवसायातील तसेच वेगवेगळ्या वयोगटातील प्रेमवीरांची ही कहाणी प्रथमच या कलाकारांनी साकार केली आहे। विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शक, लेखक आणि निर्माते हे नवीन आहेत। त्याचप्रमाणे त्यांनी सुद्धा या चित्रपटामध्ये भूमिका केल्या आहेत। आजपर्यंत असा कोणीही प्रयत्न केलेला नाही, त्यामुळे या कन्नड चित्रपटाला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या चित्रपटाची कथा क्रेझी मॉडल्स यांनी लिहिली आहे, तर दिग्दर्शक म्हणून साई प्रकाश यांनी सेवा दिली आहे। या चित्रपटाची माहिती संपूर्ण राज्यातील सिनेरसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सिनेमातील सर्व कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, कॅमेरामॅन हे दौऱ्यावर आहेत। यापूर्वी त्यांनी बेंगळूर, मंगळूर, हुबळी या शहरांना भेट देऊन रविवारी बेळगावला आले आहेत। रविवारी संपूर्ण दिवस त्यांनी विविध ठिकाणी जाऊन आपल्या चित्रपटाची माहिती सांगून या सिनेमाचे प्रमोशन केले। हा चित्रपट संपूर्ण राज्यात प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती देताना साई प्रकाश, ಮೆಸೇಜ್ ಓರಿಯೆಂಟೆಡ್ ಸಿನಿಮಾ ಅಂತ ನಾವು ಮಾಡೋದು ಕಷ್ಟ ಆಗುತ್ತೆ, ಬಟ್ ಸಿನಿಮಾಲಿ ಪ್ರೀತಿ 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 ಬಿಟ್ಟರೆ ಏನಿಲ್ಲ। ಸೊ ಇಟ್ಸ್ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಫಾರ್ ಆಲ್ ಕ್ಲಾಸ್, ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಆಲ್ ಏಜ್ ಗ್ರೂಪ್, ಎಲ್ಲ ವಯಸ್ಸದವರು, ವಯಸ್ಸಾಗಿರೋರು ನೋಡ್ಬೋದು, ಚಿಕ್ಕ ಹುಡುಗರು ನೋಡ್ಬೋದು। ಅಂದ್ರೆ ಏನು ಹೊಸ ಕೊಡ್ತೀವಿ ಸಿನಿಮಾ ಅಂದ್ರೆ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್ ಸರ್, ಮೊದಲಿಗೆ ಎಂಟರ್ಟೈನ್ಮೆಂಟ್, ಆಮೇಲೆ ಅದಕ್ಕೊಂದು ಅರ್ಥ ಇರುತ್ತೆ। ಕಥೆಗೆ ಅನುಗುಣವಾಗಿದ್ರೆ ಒಂದು ಮೆಸೇಜ್, ಒಂದು ಮಾತು ಕೊಡ್ತೀನಿ ಸರ್, ಡಿಸಪಾಯಿಂಟ್ ಮಾಡಲ್ಲ, ನಮ್ಮ ತಂದೆ ಮಾಡ ನನ್ನ ಕಲಿಯೋದು, ಆ ಕಾನ್ಫಿಡೆನ್ಸ್ ನನಗೆ। यापूर्वी अनेक चित्रपटांचे कथालेखन केलेले कथालेखक आणि या चित्रपटात भूमिका करीत असलेले क्रेझी मॉडल्स आपले मनोगत व्यक्त करताना ಜೊತೆಗೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಪಾತ್ರ ಮಾಡಿದ್ದೀನಿ। ಈ ಸಿನಿಮಾ ಇಷ್ಟು ಸಿನಿಮಾಗಳು ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಿನಿಮಾಗಳು, ಒಂದು ಹೊಸ ದೇಶಗಳ ಸಿನಿಮಾಗಳು ಎಡಿಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಬಟ್ ಈ ಸಿನಿಮಾ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಏನಂದರೆ ಎಂಟೈರ್ ಟೀಮೇ ಹೊಸದು, ಇನ್ಕ್ಲೂಡಿಂಗ್ ಕ್ಯಾಮ್ರಾಮನ್, ಆರ್ಟಿಸ್ಟ್ಗಳು, ಎಲ್ಲ ಆರ್ಟಿಸ್ಟ್ಗಳು ಹೊಸದು, ಎಲ್ಲರೂ ರಿವ್ಯೂ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಸಿನಿಮಾ ಇದು। ಆ್ಯಂಡ್ ನಮ್ಮ ನಿರ್ದೇಶಕ ಸಾಯಿ ಕೂಡ ಡೆಬ್ಯೂ, ಮೊದಲನೇ ಚಿತ್ರ। ಈ ಸಿನಿಮಾ ನನಗೆ ತುಂಬ ಹತ್ತಿರವಾದದ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು, ಯಾಕಂದರೆ ಇಡೀ ತಂಡ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಥರ ಅಟ್ಯಾಚ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಬಿಟ್ಟಿದೆ ಈಗ। ಲಾಸ್ಟ್ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಒಂದು ವರ್ಷ ಆಗ್ತಾ ಬಂತು ನಾವು ಫಸ್ಟ್ ಶೂಟಿಂಗ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ। या चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री आपल्या अभिनयाबद्दल सांगताना ನಾವೆಲ್ಲ ಚಿತ್ರತಂಡದಿಂದ ಬಂದಿದ್ದೀವಿ। ಅನ್ನೋದು ಹಲವಾರು ಪ್ರೇಮ ಕಥೆಗಳು ಒಟ್ಟುಗೂಡಿ ಮಾಡಿರುವಂಥದ್ದು ಚಿತ್ರ, ಅದರಲ್ಲಿ ನಂದು ಒಂದು ಕಥೆ। ನಾನು ಪ್ಲೇ ಮಾಡಿರುವಂಥ ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ ನಂದಿತಾ ಅಂತ, ತುಂಬಾ ಮುಗ್ಧತೆನ ರೆಪ್ರೆಸೆಂಟ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು ಒಂದು ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್। ತುಂಬಾ ಒಳ್ಳೆ ಹುಡುಗಿ, ತುಂಬಾ ಸ್ವೀಟ್ ಆಗಿರ್ತಾಳೆ, ತನ್ನಷ್ಟು ತಾನೇ ಇರ್ತಾಳೆ। ಆದ್ರೆ ಅಂಥದ್ದೇ ಒಂದು ಕ್ಯಾರೆಕ್ಟರ್ಗೆ ತುಂಬಾ ಒಂದು ಬೋಲ್ಡ್ ಶೇಡ್। ಸೊ ಇದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಾನು ಹೇಳೋಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ, ಯಾಕಂದ್ರೆ ನೀವು या चित्रपटात भूमिका करणारी अभिनेत्री आपल्या अभिनयाबद्दल सांगताना ನಾನು ಒಂದು ಟೀ ಎಸ್ಟೇಟ್ ಓನರು। ನಮ್ಮ ಶೂಟಿಂಗ್ ಎಲ್ಲ ಚಿಕ್ಕಮಗಳೂರು ಮತ್ತೆ ಹಾಸನಲ್ಲಿದೆ। ಇದು ಒಂದಿನದ ಕತೆ। ಅವತ್ತಿನ ದಿನ ನಾನು ಚಿಕ್ಕಮಗಳೂರಿಂದ ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಿಗೆ ಏನೋ ವಿಷಯ ಕೊಡ್ತೀನಿ, ಆವಾಗ ಒಬ್ಬನ ಮೀಟ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ನನ್ನ ಪೋಸ್ಟರ್ ಅವರು। ಸೊ ನಮ್ಮಿಬ್ರು ಮಧ್ಯೆ ಏನೇನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಒಂದು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್, ಒಂದು ಸ್ಟೋರಿ ನಮ್ದು। ಇವತ್ತು ಮಾತ್ರ ಎಲ್ಲರೂ ಎಲ್ಲ ಮರೆತು ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿ, ಜಸ್ಟ್ ಪ್ರೀತಿ ಮಾಡಿ। ಸಿನಿಮಾ ಫ್ಲಾಪ್ ಅಂತ ಟಿವಿಲಿ ಒಂದೇ बमडाಣ। ನಿಜ ಹೇಳಿದ್ರೆ ಯಾಕೋ ತಲೆ ಕೆಡಿಸ್ಕೋತೀಯ? दारू पिण्यास विरोध केल्याने घरावर दगडफेक। महाद्वार रोड येथील संभाजी गल्लीच्या मोकळ्या जागेत दररोज सायंकाळी काही मद्यपी दारू पिऊन दंगा करतात। त्यांना याबाबत तेथील नागरिकांनी जाब विचारतात, त्या मद्यपींनी एका घरावर जोरदार दगडफेक करून
खिडक्यांच्या काचा फोडून काळोखाचा फायदा घेऊन पसार झाल्याची घटना रविवारी घडली. संभाजी गल्लीतील मोकळ्या जागेत जुगार खेळणे, दारू पिणे तसेच इतर काळे धंदे जोरात सुरू आहेत. दररोज रात्री या ठिकाणी 10-12 मद्यपी एकत्र येऊन मद्यपान करीत असतात. या ठिकाणी दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे तसेच सोड्यांच्या बाटल्या उघड्यावरच टाकून मद्यपी आरडाओरड करीत असतात. याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सोसावा लागत आहे. याबाबत येथील एका घर मालकाने त्यांना जाब विचारला असता त्याचा राग येऊन रविवारी त्याच्या घरावर दगडफेक करून काचा फोडण्यात आल्या. यावेळी घरातील लोक जेवण करीत होते. काचा जेवणाच्या ताटात सुद्धा पडल्या होत्या. संपूर्ण घरामध्ये जणू काचाच काचा झाल्या. घरातील नागरिक शोध घेण्यासाठी बाहेर आले असता अंधाराचा फायदा घेऊन हे मद्यपी पळाले. याबाबत मार्केट पोलीस स्टेशनात तक्रार नोंद करण्यात आली आहे, पण अजूनपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबत शिडी मोटार कुमुदा टीव्हीला माहिती देताना, आम्ही इकडे जेवायला बसलो होतो. तर बाहेरून दगडाला आमचे काच फुटले आणि दगडाचे 2 तुकडे झाले आणि काच सगळी फुटून आमच्या जेवणामध्ये आली. आणि इथं आता दीड वर्ष झाली तिकडं बाहेर ओपन जागा आहे. रोज तिकडं संध्याकाळी प्यायला बसतात, पत्ते खेळतात, दंगा करतात, सट्टा खेळतात, पत्ते खेळतात. ते कोण तुम्हाला काय ते कोण माहिती नाही. बाहेर अंधार असतोय, आम्ही उजेड बाहेरचं काही दिसत नाही, समजत नाही. आज दगड पडला, जेवणाला बसलेलो, जेवणात तर काच आलं, बाहेर बसून सगळे पळून गेले. काय सांगणार होतं. पोलीस कंप्लेंट केलो, अजून काय तर रिपोर्ट आलो नाही, आम्हाला काही मिळालं नाही. FIR पण अजून मिळालं नाही काही. पण बघूया म्हणाल तिने. आता काय कधी होणार काय मला काय माहित नाही. आपलं ते पोलिसांनी इकडे रोज संध्याकाळी येऊन गस्त घालायला पाहिजे बिन ड्रेस मध्ये, मग ते सापडतात लोक. या दगडफेकीच्या प्रकारामुळे या भागातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसांनी ताबडतोब कारवाई करून मद्यपींना कडक शासन केले पाहिजे अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत. काकती ईदगावर लाल रंगाने लिखाण. काकती डोंगरावरील ईदगावर अज्ञातांनी लाल रंगात जय श्रीराम असे लिहून जाती तणाव वाढवण्याचा कट उघडकीस आला आहे. काकती डोंगरावर असलेल्या ईदगाह या प्रार्थना स्थळावर रविवारी रात्र काही अज्ञातांनी लाल रंग शिंपडून तसेच मध्यभागी जय श्रीराम अशी अक्षरे लाल रंगात लिहिली आहेत. सोमवारी ही घटना काही मुस्लिम नागरिकांच्या निदर्शनास आली तेव्हा त्यांनी काकती पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी ताबडतोब या ठिकाणी धाव घेऊन याबाबत चौकशी सुरू केली. ईदगाह हे स्थळ पांढऱ्या शुभ्र चुन्याने रंगवलेले होते. त्यावर लाल रंग उधळल्याने लाल रंग उठून दिसत होता. या प्रकाराने या भागात वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जात आहेत.